चहा उमाची सर नाही इली. आता उमाच्या हातचा चहा पिऊची सवय झाली आहे ना. हा अगो डोळ्याची झापडं पण उमाच्या चायनेच उघडतात. अगो पण ती झापड एका दिवसाची असत ना तर ठीक आहे. पण काय लोकांच्या डोळ्यावर की नाही घरातली कामा सांगितल्यावर झापड येता त्याचा काय. आहे आता बस करा माका बोलणं. आता माझी सून दिल्यानंतर पण असंच बोलतलस काय माका. सून म्हणजे आता मी नसताना श्रीनूसाठी सून पण शोधलीत की काय तुम्ही. आई नाही नाही लग्न नाही जमवलान पण आता घोडा मैदान काय लांब नाही काय आणि आज ना उद्या सून घरात येतलीच ना आणि घरातल्या घरातच सून येतली. पिते 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 गरम हा. लालिताई अहो कोल्हापूरवरनं काही माणसं आली होती का आपल्याकडे. हा? तुझ्या माहेरचा एंटेना लय वरती बसवलेला दिसता आणि बसवलेला असत ना तर माका सांग जरा उमा आणि दादा खय पोचल्यात. लालिताई हो असं काय करता माहेरी नाही कळलं मला. आता स्टॉपवर आले होते ना तेव्हा कदम काकी विचारत होत्या की कोल्हापूरची माणसं गेली का म्हणून विचारते. हो हो मामी ते कोल्हापूरवरून जमिनीच्या व्यवहारासाठी काही माणसं आली होती. सूर्यवंशी नाव होतं त्यांचं. जमीन खरेदीसाठी. मग दादा दादा दादाक जमीन इका म्हणून सांगणारी लय माणसं होती पण मी दादाक सांगितलंय जमीन अजिबात इकायची नाही. मी असे तुझ्या पाठीशी. हा असं तुम्ही म्हणालात दादांना. होय तर अगो विश्वास नाही काय मग विचार ना श्रीनू काय रे बोल. हा आणि दादा इल्यानंतर ना दादाकच विचार. हा हो नाही अहो कशाला तुम्ही कधी खोटं बोलता का लालिताई. बरं पण मग दादा आणि उमाताई कोल्हापूरला कशासाठी गेलेत आता. अगो थंय कोणाक तरी ना औषध वया होता. आता रघुनाथाच्या औषधात गुण असता ना. आपला गोदा ठणठणीत झाला फिरता गावात. निशी लहानाची मोठी होताना या घरातल्या प्रत्येकाने बघितलेला हा. घरातून पाऊल बाहेर टाकायचं नाही म्हटल्यानंतर निशीने पाऊल मागे घेतलेला हा तिच्या न कळता वयात सुद्धा. मग इतका शहाणपणा हे का कुठून इलो. अरे दादा मातीत बाहेरचं बियाणं पेरताना पण आपण काळजी घेतो का तर पिकाची चुकीची वाढ होऊ नये म्हणून. पण आपल्या लेकराच्या बाबतीत ही काळजी घेतली गेली नाही. या सगळ्याचं मूळ ना या पोर हा. ही चाल माझा गोड गोड बोलून गुंगवता आणि स्वतःचं काम बरोबर काढून घेता. दादा आपल्या निशीच्या डोक्यात यानच खूळ भरवलेला हा. नाहीतर मग का सांग भरल्या घरात ह्या पोर खेळूक जाता आणि कोणाकच माहित नाही. हा काय नाही दादा या पाहुणीनेच ते का फूस लावलेली हा. नाहीतर नाका समोर चालणारा आपला निशी असा वागणारच नाही. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या निशीवर. थांब लाले. आत्ताच्या आत्ता सगळा खुलासा व्हायला हवा. निशी कधीपासून चालू आहे.
निशी, तुझ्याकडे ही शेवटची संधी आहे. जे काय असेल ते सांगून टाक. याचे परिणाम नाहीतर वाईट होते. दादा मामा ऐक ना, तू आधी शांत हो ना. तू बघ, तुम्ही सगळे एवढा लांबचा प्रवास करून आलात. तुम्ही आधी बसून घ्या. पाणी, मंजू मामी पाणी. इकडे इकडे ये. म्हणजे श्रीनू, तुला माहित होत? श्रीनू, अरे तू का लहानपणापासून शिकवलेला हो ना, दादाच्या शब्दाबाहेर जायचा नाही, तरी पण असं वागलास. श्रीनू, तुला कोणी कळवलं रे? आपल्या शेतामध्ये डुकरं शिरली? कोणीच नव्हतं. दादा मामा, मला पण काही कळलं नाही. तर त्यामुळे सगळा घोळ झाला ना. समारंभ अर्धवट सोडून यावं लागलं. आणि श्रीनू, मुख्य म्हणजे विजेतीचं कौतुक करता आलं नाही रे. तुला कळलं का कुठल्या गावातली कोण होती ते? नाही, मला काय माहित नाही. मला कसं माहित? हे कपडे कुठून घेतले? दुकानातून. ते त्या दिवशी श्रीनू सोबत गेले होते ना. टेन्शन कशाला घेते? चल, मी येतोय ना. चल 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 चल. आई, आम्ही आलो. आज जाऊ. अरे श्रीनू, हे कपडे घेण्यासाठी तू हे का मदत केलीस? नाही, त्याची यात काहीच चूक नाहीये. दादा, मीच हे सगळं. मी घेऊन दिले तिला कपडे. म्हणजे या सगळ्यात तू भरावलास निशीच्या मनात. अगो, घरात परको पुरुष इलो तर या घरातल्या बायकांचं पदर आपसूक खांद्यावर जाता. त्या माझ्या नातीक असले कपडे घेऊन दिलास तू. अगो, पोरीची जात असा ती. पण ह्यात वाईट काय? निशीला नीट खेळता यावं म्हणून मी फक्त तिला तो. या सगळ्यात तू कारणीभूत असस. तू माझ्या नातीक बिघडवलंस. तू या घरात आल्यापासून माझ्या घराची शांती भंगली. तुझ्यामुळे होता या सगळा. थांब द्यायचे. कळता माका, तुमका खूप त्रास होता, पण विश्वास ठेवा माझ्यावर. आपल्या निशीच्या मनात तुमच्याविषयी फक्त आदर हा. तिच्या मनात जी काही भीती आहे ना, ती पण आदर हा म्हणूनच. पोरांचा वयच असा. पिढीप्रमाणे थोडे तरी मतभेद असणारच ना. पण निशी तुमका समजून घेता. तुम्ही पण तेका जरा समजून घेतलास नाही म्हणजे तुमचा राग बरोबरच हा. पण निशीचा कॉलेज बंद केला असता. उमा जोपर्यंत
निशी माझा विश्वास परत जिंकत नाही ना, तर त्याचं कॉलेज बंद. आणि हे सगळं करताना मला फार काय आनंद होत नाहीये. पण शिस्त लागू कवा पोरीचं जाता, पण शिस्त लागावी म्हणून कोणीतरी वाईटपणा घेऊच लागत. आजपासून तुझं कॉलेजला जाणं बंद. जोपर्यंत माझ्या संस्कारांचा ठेवा जपणारी माझी निशी माझ्या समोर येत नाही, तोपर्यंत मी तिच्याशी एक शब्द बोलणार नाही. या सगळ्यात तू भरावलास निशीच्या मनात. तर माझ्या नातीक असले कपडे घेऊन दिलास तू. अगं, पोरीची जात असा ती. निशीला नीट खेळता यावं म्हणून मी फक्त तिला निशी उद्या तेच ऐकून माझ्या डोक्यावर निऱ्या वाटतला. म्हणजे सून म्हणून ज्या निशिक मी बघताय ना, हा वेगळा, आणि नंतर लग्नानंतर वेगळाच असा नको. माझं श्रीनू भोळो त्याचा तर कल्याणच होय. नाही आहे या ओवी नावाचं सडको आंबवा ना, ते का बाहेर फेकून देऊ कोयो. होय, पण त्या घरात राहणारा असता आपल्या, तर मी आत्ता घराबाहेर काढलंय असतंय. पण परदेशात काय लगेच पाठवूक येता काय? जेष्टीन जाऊचा असा. पण आहे ही ब्याद लवकर बाहेर गेली पाहिजे. लग्नात उगाच विघ्न नको. हा आहे माझा ऐक, या निशिक ना माझ्या ताब्यात दे. हा मी त्याच्यावर ना बरोबर लक्ष ठेवतोय. मी आणि माझी सून खेळाचा नाव पण विसरून जाय बघ तू. आहे सांग ना, कधी लावायचा लग्न? बाय, लग्नाची सतत घाई करू नको. जरा दमान घे गोष्टी. आज बघलस ना, श्रीनूच्या डोळ्यात निशीबद्दल काळजी आणि आपुलकी दिसत होती ती. अगं, त्यांचा नाता जरा फुलू दे. आहे नाता काय लग्नानंतर पण फुलात. आता ह्यांच्या बरोबर नाता फुलवूक मी काय रत्नागिरीत गेला होताय काय? की माझा ऐक, जास्त वेळ थांबून चालणार नाही. आता उमा म्हणत होता पोर शब्दाबाहेर नाही, पण गावाबाहेर गेली ना, थेट कोल्हापुरापर्यंत. आहे आज खेळूक गेलाय, उद्या काहीतरी भलताच घडला तर? आहे नीट विचार कर. मी उगाच घाई करत नाही, काळजीपोटी घाई करताय. वाटता ना तुका? लाली, तू काही एक चुकीचा बोलत नाहीस, ह्या पट्टा माका. अगो, पण रघुनाथाचा राग तरी शांत होऊ देत. मग हे बोलतोय मी त्याच्याशी. हा हा, पण तू काहीतरी मध्ये बोलून गोंधळ घालू नको म्हणजे झाला बाई. बरा. हॅलो हॅलो. निशिगंधा, तू ठीक आहेस? निशिगंधा नाही, मी ओवी बोलते. पण सगळं ठीक आहे ना? हो, म्हणजे आता ठीक आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आय डिडंट गेट यू. घरातलं वातावरण जरा बिघडलंय. आज जे काही झालं ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. आणि मला माहित नव्हतं निशीच्या घरी एवढे रिस्ट्रिक्शन्स असतात. तुम्हाला अजून बरंच काही माहित नाहीये सर. अब और क्या बाकी है? ऍक्च्युली निशीच्या बाबांनी तिचं खेळणं बंद केलंय. काय? ते असं कसं करू शकतात? हाच प्रश्न मलाही पडलाय. पण
निशी त्यांच्या अगेन्स्ट नाही जाऊ शकत. तिला घरून परमिशन नाहीये. बट या देयर इज वन मोर थिंग. वॉट? खेळण्यासोबत निशीचं काही दिवस कॉलेजही बंद केलंय. ये गलत है. आपण काहीतरी केलं पाहिजे याबद्दल. सर, या घरातले रूल्स, इथलं डिसिप्लिन, याचं आपण काहीच नाही करू शकत. आणि घरातली माणसं त्यांच्या अगेन्स्टही नाही जाऊ शकत. ह्या घरात तिचे बाबा जे म्हणतात तेच होतं. सो बेसिकली जर निशिगंधाचे बाबा तयार झाले तरच ती खेळू शकते. राईट. आणि ते यासाठी कधीच तयार होणार नाहीत. पण त्यामुळे एका चांगल्या प्लेअरचा लॉस होईल. त्याला आपण आता काहीच करू शकत नाही. निशी आता पुन्हा खेळेल असं वाटत नाही मला. अँड आय थिंक आजचा तिचा हा लास्ट गेम होता. नाही, मी माझी एक चांगली प्लेअर गमवू शकत नाही. मी काहीतरी विचार करतो. यू डोंट लूज होप. ओके, बाय. बाय. निशी, लागला ना? दुखता? हो, पण ओबीने औषध लावलंय. हे एकदा घेतलेला निर्णय बदलत नाहीत. पण प्रश्न निशीच्या कॉलेजचा. ता बंद करून कसा चालत? पण कालच एवढा रामायण झाला. आज परत विषय काढलाय ना तर चिडतील. नाही चिडणार. उमा, इतक्या वर्षांचा संसार आपलो. बऱ्याच गोष्टी न सांगता सुद्धा ओळखल्या जातात. आणि एवढी समजता आपल्या नात्यात नक्कीच आहे ना. पण माझ्याशी बोलण्यापूर्वी तुमका एवढा विचार करू लागता. उमा, जे काय मनात आहे ना ते बोलून मोकळे व्हा. तेव्हा माका काय वाटता, हीच योग्य वेळ. हा बघ, आता जर निशी कॉलेजाकच जाणार नाही तर तिच्या अभ्यासाचो आणि परीक्षेचो काय प्रश्नच नाही. आणि साखर पुढं तरी उरकता येत ना. हळूहळू माझ्या हाताखाली तयार होत ना ती. उमाच्या हाताखाली तयार होईल. हा लाली, माका एक सांग की निशी तुका श्रीनूची बायल म्हणून होई का तुझ्या मागे पुढे करणारी सून म्हणून होई?
तसा नाही गे आहे. हे बघ, असा म्हणतात की एकदा लग्न झाला ना की पोरीचा माहेर सुटता. पण माझ्या नशिबात माझा माहेर नाही सुटला. पण या घरात जेव्हापासून परत इलेला हा ना मी, तेव्हापासून माका परकेपणाच जाणवता. ह्यो परकेपणा ना नाहीसो होत या लग्नानंतर. तुम्ही मला खेळासाठी नको सांगितलं असताना माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पाऊल उचललं. पण खरं सांगू, मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचंच होतं, पण ते स्वतःला सिद्ध करून तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं मला खेळायचं होतं. तुमची मान शर्मेने खाली जाईल असं मला खरंच मागायचं नव्हतं. दादा, सॉरी, मला खरंच माफ कर. पण जे घडायचं होतं ते घडलंच ना. दादा, माझा खरंच तो हेतू नव्हता. खरंच. आणि म्हणूनच एक गोष्ट करायची मी ठरवली आहे. निशिगंधा आहे का? निशीकडे काय काम आहे तुमचा? आणि तुम्ही कोण? हा? अहो, नाही म्हणजे तुमचा काय नाव गाव काहीतरी असतला ना. मी नीरज सचदेव, निशिगंधाचा फ्रेंड, मित्र समजा. आहे की निशीचा मित्र? तर या काय नवीन? तुम्ही नाव काय म्हणालास तुमचा? नीरज सचदेव. हायले दिसलाच नाही तुम्ही. आणि आमच्या निशीचा मित्र कसो काय? हा? आमची कॉलेजमध्ये भेट झाली होती. ती आहे का? तिच्याशी मला महत्वाचं बोलायचं. हो, मी बोलावते. को मंजू, थांब जरा. निशी काय बाहेर यायची नाही. जा काय बोलूचा ना तर आमच्याशी बोल. मी तिची आत्या असय. हा, आणि हा तुमका सांगताय, आमच्या निशीचा कोणी मित्र नाही. हा, उगाच कारण काढून घराकडे फिरकायचं नाही. हा, ह्या खोतांचा घर, हा धर्मशाळा नाही. काय काम आहे तुझा? बोल लवकर. मी तुम्हाला सगळं सांगतो, फक्त तिला एकदा बोलवा ना प्लीज. हो, आता तुमचं सांगितलं. लाली, थांब. जागो, निश्चित बोलून हाड. बघतायच मी का ओळखता का नाही. निशी, बाप म्हणून मला तुझं शिक्षण थांबवणं अजिबात पटत नाहीये. पण म्हणून तुला घरी बसवून ठेवण्या इतका मी जुन्या विचारांचाही नाहीये. आणि म्हणूनच मी एक गोष्ट ठरवली आहे. मला तुझ्या शिक्षणाच्या आड यायचं नाहीये. तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचंय. दादा, माझ्या मनातला राग अजूनही गेलेला नाहीये निशी. खरं तर हे करणं मला खूप अवघड जाते, पण तरीही मी तुझ्यावर पुन्हा विश्वास टाकतोय. कमीत कमी यावेळी तरी त्याला तडा जाऊ देऊ नकोस. असं काहीतरी करून दाखव की जेणेकरून अभिमानाने मी परत ताठ मानेनी समाजात वावरू शकेन. यापुढे तुझी ती जबाबदारी आहे. रोज तू कॉलेजला जायचंस आणि तुझ्याबरोबर श्रीनू येत जाईल. सकाळी त्याच्याबरोबर जायचं आणि संध्याकाळी त्याच्याबरोबर परत यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, यापुढे या घरात त्या खेळाचा विषय सुद्धा मला नको आहे.
आपण मी नीरज सचदेव. सचदेव. हो. दादा यो मराठी नाही हा. हो, पण मला मराठी कळतं आणि मराठी बोलता येतं. माझे खूप सारे फ्रेंड्स मराठी आहेत, सो मी त्यांच्याकडनं शिकलोय. हो, पण म्हणजे मूळचे तुम्ही इथले नाही ना? नाही. हा आणि म्हणता निशीचो मित्र हा. निशी आता तूच काय तर सांग. हा मित्र हा काय तुझा? हा आमच्या घरात आवशी बापाशीने जा ठरवला ना ताच पोरा करतात. कशात बोलूचा तिच्याशी? हा कारण की तिला तुमचा आदर आहे आणि कदाचित त्यामुळे तिने तुमचा हा डिसिजन मान्य केला असेल. पण तिला काय हवंय, तिच्या मनात काय हे आपल्याला कळायला हवंय. म्हणून प्लीज मला तिच्याशी एकदा बोलू दे. काय बोलूचा हा? मला फक्त निशिगंधाशी बोलायचं. कशात बोलूचा हा तुका? हा दादान सांगितलं ना, हा ती खेळणार नाही म्हणजे नाही. काय नाही बोलायचा? हा जी काय लपवाछपी होती ना ती लय झाली. आता जा काय हा ना त्या सगळ्यांसमोर होऊन जाऊ दे. हा निशिगंधा यापुढे बॅडमिंटन खेळणार नाही. ऐकला ना? हो. हा पण हा विरोध नेमका कशासाठी आहे? बघा, मी तुमच्या डिसिजनची रिस्पेक्ट करतो, पण बॅडमिंटन मध्ये वाईट काय आहे? वाईट? हा वाईट. पोरी काय कपडे घालतात बघितलंस ना? अशा कपड्यात आमच्या गावात कोणी वावरत नाही. काही झाला ना तरी बाईची जात हा. आणि त्यांची स्वप्न, त्यांना काय हवंय, त्यांची इच्छा, त्याचं काय? आय एम सॉरी, मी लहान आहे आणि तुमच्या घराच्या पर्सनल मॅटर मध्ये मी मध्ये बोलू नये, पण ते कपडे नीट व्यवस्थित खेळता यावं यासाठी असतात. बाबा, आई, नातेवाईक म्हणून मला काळजी आहे, ते मला कळतंय. मुलींनी बॅडमिंटनकडे पाठ फिरवण्यापेक्षा समाजाने त्यांच्या कपड्यांकडे, त्यांच्या वावरण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. कदाचित तुम्हाला समाधान वाटेल, अभिमान वाटेल की निशिगंधाने बाबांचं ऐकून बॅडमिंटन सोडलंय, आपल्या मुलीने आपलं ऐकलंय, निर्णय घेतलाय, बॅडमिंटन सोडलंय, विषय संपला. हा विषय इकडे संपत नाही काका, कारण की बॅडमिंटन असंच सुरू राहणार आहे तिच्या मनात. पण हा विषय नाही संपणार ती तिची स्वप्न, आपल्या देशाचं नाव मोठं करण्याची संधी, गोल्ड मेडल जिंकण्याची संधी. घरात आईने आजवर मला खूप साथ दिली. माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून प्रयत्न केलेत. ओवीनेही खूप प्रयत्न केलेत माझ्यासाठी, पण इतर कुठलीच व्यक्ती माझ्या स्वप्नांसाठी कधीच पुढे आली नाही. दादांना समजवण्याचा कधीच कोणी प्रयत्न केला नाही. आईची बॅडमिंटनचा विषय काढायची कधी दादांसमोर हिंमत झाली नाही. खरं तर माझी पण कधी हिंमत झाली नसती, पण नीरज सर,
पण नीरज सर थेट घरी आले आणि माझ्या स्वप्नांसाठी ते दादांशी बोलले. घरातल्या कुणीही दादांना समजवण्याचा कधी प्रयत्न केला नाही, पण नीरज सर आले आणि त्यांनी दादांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, फक्त माझ्यासाठी, माझ्या स्वप्नांसाठी. मी त्यांच्याशी एकदा बोलायला हवं का? काय झालं? दादा अजून चिडलेत का? त्यांचा राग अजून शांत नाही झालाय? चिडलेल्या माणसाचा राग शांत होता, पण दुखावलेल्या माणसाच्या मनावरच्या जखमा भरून निघायला किती वेळ लागत सांगता येत नाही. पण झालं काय मग अशी? भांडा निसटला त्यांच्या हातून, भाजला त्यांका. आई आई मी जाऊन येते. आई अगं पण खरी चालू निशी त्यांच्या समोर जाऊ नकोस तू. तू त्यांच्या समोर गेलीस तर कदाचित त्यांना आणखी त्रास होईल. आई मी एकदा जाऊन बघून येते ना त्यांना. आई दूध घे बाळा, हे ते वेळ नाही हा. अगो त्यांच्या कशातच लक्ष लागत नाही हा. सतत तुझा विचार करतात. किती कठोर वागले तरी छोटे बाप म्हणून काळजी वाटतं ना त्यांना. तू जा बघू खोलीत. प्लीज निशी नाही, मी आहे ना त्याच्यासोबत. मी त्यांना लेप लावून देते, बरा वाटत त्यांना. तू नको काळजी करूस बाळा. हा मी एकदा जाऊन निशी आता नको. जा तू. ओवी, तू सांग ना आईला, मी एकदा जाऊन बघून येते ना फक्त. तू नंतर तू सांग ना आईला, मी एकदा जाऊन. अगं नाहीच. हेच करत बसा तुम्ही. तुमचं ना घरात लक्षच नाही अजिबात. हे बघ, या घरात ज्या गोष्टीकडे माका लक्ष द्यायची गरज आहे ना, तिथे मी बरोबर लक्ष देते, कळला मा? हो, मग आता मला सांगा काय आहे घरात? दिवाळी झाली, तुझं लग्न झालं, आता काय? काय नाहीये? आता कुठलं कार्य बिर्य काय नाहीये घरात? असला कार्य? हे बघ, जा काय बोलूचा ना ते स्पष्ट बोल. अहो, मी आता लालित आणि दालचीचं बोलणं ऐकलं. मग काय कुणाच्या तरी लग्नाविषयी बोलत होत्या त्या. आता कोणाचं लग्न? मला काय वाटतं माहितीये, आता निशीचं हे असं सगळं झालं ना, कदाचित तिच्या लग्नाविषयी बोलत असतील. फूल लागलं तुका? हा, तिचं अजून शिक्षण बाकी आहे, कळला मा? आता बघितलं ना कॉलेजमध्ये जाऊन काय झालं ते. मग घेतला असेल दादांनी निर्णय. आणि एकदा का निशीचं लग्न झालं ना, मग दादा आणि उमाताई ह्या जबाबदारीतून मोकळे होतील. आणि मग काय, आपलं डुग्गूच. काय करताय? लेप लावते. काय गरज नाही. माका पण शिक्षा मिळायलाच हवी होती. खरं तर चूक माझी पण आहे. शिक्षा तुमका एकट्याक कशा? पुन्हा असा प्रसंग आपल्यावर येऊ नये एवढी देवाकडे प्रार्थना आहे. एकीकडे ह्यांका होणारा त्रास आणि दुसरीकडे माझ्या निशीचं स्वप्न. निशी खोटी आशा दाखवलंय तर ता निराश होत, आणि तिनं स्वप्न पूर्ण करायचं म्हटलं तर ह्यांका त्रास होणार. आपलो एक निर्णय किती जणांका दुखवता. उमा, कसलो विचार करतास? काही नाही. बरा, मका सांगा, जेव घेतास ना? दादा,
दादा, आजपर्यंत मी जेवणावरून कधी उठले नाहीये किंवा जेवले नाही असं झालं नाहीये. कारण तुम्ही मला शिकवलंय की अन्नावर राग काढू नये. हो ना? आणि आज तुम्ही माझा राग अन्नावर काढताय. तुम्ही आणि आई सकाळपासून तुम्ही दोघांनी काही खाल्लं नाहीये. हो, तिने पण सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. तुम्ही अशा अवस्थेत असताना घशाखाली घास तरी कसा उतरेल माझ्या? आणि मला कळतंय हे सगळं माझ्यामुळे होतंय, पण तुम्ही दोघं नका ना त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ. आणि ना यापुढे तुम्हाला त्रास होणारच नाहीये. कारण दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी श्रीनू सोबत कॉलेजला जाईन. पण तुम्ही चला ना जेवायला. आणि तुम्हाला माहितीये तुम्ही जेवायला येत नाहीयेत म्हणून सगळे थांबले. कोणीच जेवलं नाहीये दादा. दादा, आता झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. मी तुमच्याजवळ कुठलाच हट्ट धरला नाहीये. आज इथे म्हणून ठीक आहे, उद्या लग्न करून सासरी गेल्यानंतर माझे हट्ट कोण पुरवणार? तेव्हा पण तुम्ही असंच वागणार आहात का? तेव्हा तुम्हाला कोण समजवणार? ती वेळच येऊ देणार नाही मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब जाऊच देणार नाही. म्हणजे तुम्ही माझं लग्नच करणार नाही आहात? की तुम्ही माझ्यासाठी घर जावई शोधताय? शेवटी ना लेखिकच बापाशीची काळजी असतात. दादा, आजवर कितीतरी वेळा तुम्ही मला भरवलंय. आज मी तुम्हाला भरवते. घ्या.
निशिगंध, छान सुरू आहे. छाया येला होता. हो आली होती. अभ्यास कसा चालला? ठीक सुरू आहे. हे काय म्हणाले काय? नाही काही नाही बोलले. आई नको एवढी काळजी करूस. मी एकदम ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मला कॉलेजला जायला मिळणार आहे. खेळाचं म्हणशील तर नाही खेळता येणार आता, पण ठीक आहे ना. आता याआधी इतकी वर्ष कुठे खेळत होते मी. होईल हळूहळू सवय. इतका समजूतदार असस ना, म्हणूनच काळजी वाटतं तुझी. हे पण आता काळजी करण्यासारखं काहीच नाहीये, कारण श्रीनू येणार आहे ना सोबत. हा, श्रीनू सोबत हा तायक बरा झाला. आता तर कायमच असेल तो तुझ्यासोबत. सावली तुझी होऊन देते तुला मी छाया, काळजी तुझी वाहून हृदयात ओल माया. माझ्या मनाचा तू वारसा, चेहरा तरी दिसेना कसा, होता धागा असा माझा तुझा दुआ. हेच लागे तुला कळ माझ्या जीवा, वाट तुझी मी पाहू किती, ओंजळ तुझ्या विना आहे रीती. मन हे वळणावरती आसी दिवसा राती, बंधन माया नाती सार काही तिच्या साठी. अगं चल चल गो, मी सांगते तू का, तू आधी चल. हा उमा हे घे निशिली. आता काय ते काम सांगा. कोणी येणार आहे का आई? आणि मला सांग, मी कधी कामं करत नाही का? अगं तसं नाही, आतापर्यंत घरातली कामं केलीस ती हौस म्हणून, पण घरातली सगळी कामं योग होईत ना. घर सांभाळण्याची जबाबदारी इली तर. म्हणजे अगो म्हणजे काय, आता घोडा मैदान काय लांब नाही. थोड्या दिवसात तुझं लग्न झाला की मग काय करणार? आत्या आई काय बोलताय तुम्ही? आणि त्या गोष्टीला अजून खूप वेळ आहे. बरं लग्न झाल्यानंतर मी कोणत्या घरात जाईन, तिकडच्या आवडीनिवडी कशा असतील, पद्धती कशा असतील, हे पण माहित नाहीये. मग अगो म्हणून काय झाला, जबाबदारी तर घेऊक होई ना, आणि त्याची सवय आतापासूनच लागूक होई. हा काय गो उमा? होय तर. चल तू नारळ खाऊ. घे हा घे 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 गो, बस बस. मी बघतोय कशी खवताय ते. येताय येताय. घोमा बघ कसा बारीक होता. छान झालाय. मस्त केलाय चहा. दादा नको ना. निशी रॅकेट दे. दादा नको ना. रॅकेट दे.
दादा माझा धीर सुटूच्या आत हे रॅकेट घे. निशी घे. तू खेळ निशी, मी असे तुझ्यासोबत. जसं तू मेडल डिझर्व करतेस तसंच तू हे पण डिझर्व करतेस. ओवी ऐक ना, हे बघ तुझा स्पीकर माझ्यामुळे खराब झाला आणि तो तुला तुझ्या आईने दिला होता अगं. ऑफकोर्स मी त्याची बरोबरी या इयरपॉड्सची नाही करू शकत, मला माहिती आहे ते, पण याच्यामुळे ना तू कुठेही कधी गाणी ऐकू शकतेस आणि कोणाला त्याचा त्रास पण होणार नाही, है ना? ओवी, तुझ्या आईची आठवण मी परत आणून नाही देऊ शकत, पण तू तुझ्या आईसोबत जी काही स्वप्न बघितलीस ती या इयरपोर्ट्समुळे जिवंत ठेवू शकतेस. तुला वाटत असेल की इथे तुझ्यासाठी कोणी नाहीये, पण प्लीज असं नको समजूस. मी कायम असेन तुझ्यासोबत, एक मित्र म्हणून. निशी, निशी, काय या, काय झालं? निशी, शांत हो बाळा. आई, ओवी, मी खूप प्रयत्न करते पण माझ्या हातून ही बॅडमिंटन खेळण्याची ओढ जातच नाहीये. सतत ना मला तो स्ट्रोक, तो खेळ, हे सगळं माझ्या आयुष्यात अजून पण घडतंय असं मला वाटतंय. आई, मला दादांना दुखवायचं नाहीये आणि माझ्यामुळे घरच्यांना कुणालाच मला त्रास द्यायचा नाही, पण मला त्रास होतोय ग याचा. मला खूप त्रास होतोय कारण हा खेळ हीच माझी ओळख आहे. आई, हे बघ, मला माहितीये असं वाटणं बरोबर नाहीये, पण मला असं वाटतंय त्याला मी काय करू. निशी, निशी, जरा धीर धर. काही ना काहीतरी मार्ग नक्की निघेल. आणि तू यात एकटी नाही असस, मी असे तुझ्यासोबत. आपल्या लेकीची हौस पुरवली गेली पाहिजे ना. अहो, एकुलती एक मुलगी आहे आपली, तिची हौस नको व्हायला. तर आपल्याकडे जे काय आहे ते सगळं तिचंच आहे, तिच्या भोवतीच आहे ना. पण उमा, एक सांगू, आपण खरंच नशिबान आहोत की आपली लेक आपल्यापासून दूर जाणार नाही. कसं असतं ना, आपली पोरगी लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली की घर कसं पोरकं होतं, सुनं सुनं वाटतं. पण आपण एवढे नशिबान आहोत की आपली पोर आपल्या नजरेसमोर असणार. खरा तुमचा.
आणि माका तर खात्री आहे जेवढा प्रेम तुम्ही आपल्या निश्चयावर केलास ना तेवढीच माया श्रीनू करेल. खरंय तुमचं, माका पण खात्री आहे. बरं उमा, मी पोस्टात जाऊन येते आणि तालुक्याच्या गावात पण काही कामं आहेत, तर माघारी येऊ उशीर होईल. चला या 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 ए लाली निची ओवी या या चला 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 या सगळ्यांका पोपटीची पार्टी बसा बसा दाईची बस 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 लाली ये इथे बस माझ्या जवळ बस. निशी, हे घ्या चला मस्तपैकी सुरुवात करा. पण बंधू आज तुझा काय केलास ना त्याच्यामुळे सगळ्या बायकांका 2 घटका गप्पा मारू गेले हो. खरं 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 बंधू, का ना माझ्या लालीला खूप कामं असतात ना, त्या कामात तिला वेळ मिळत नाही ना, त्याच्यात आज ती कसा बसा वेळ काढून आली. तुमका काय म्हणूचा मी बसून खाताय हा? कोण बोलला? कोण बोलला? ए डुगु 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 तू बोलला? ओ तुम्ही डोकू कशात बोलताय हा? एक मिनिट सगळ्यांना एकत्र मिळून ना खाऊ मजा करूक बोलवलेला, वाद घालूक नाही. आई सांग का काय तू एकदा सांग काहीतरी बोलताय. पण हे पोपटी काय असतं? बंधू ही शाळा अजून रवलीच हा. अरे बाय माझी लाली, अगं तुला माहिती नाही, तिला समजावून सांगितलं पाहिजे ना. कसं आहे ना ओवी, पोपट आणि पोपटीचा लांब लांब पर्यंत संबंध नाही. पोपटी आहे ना खायची असते, म्हणजे कसं आहे ती आपल्या इकडे बनवली जात नाही, ती अशी रायगड जिल्ह्यात बनवली जाते. तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या बंधू महाराजांनी आपल्यासाठी खास पोपटीचा बेत केलेला आहे. तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे त्यावर ताव मारायचा आहे. अगो उमा सगळे इकडे होत. श्रीनूचा काय प्रश्न नाही, तो दापोली खा. पण दादा कधी येणार? खय गेलं? ते येतीलच थोड्या वेळात. दादाने ह्यांच्या हातचं जेवण फार आवडतं. अरे देवा, काय गो गो तू तिथे काय करतस? आणि तू का काय झाला हा? काय झाला? लाली आत्या, हो ते ऍक्च्युली निशीचा मूड ऑफ झाला ना, तुम्हाला इतका त्रास होतोय ते बघून. बिचारी आपली निशी किती हळवी आहे ना. हा 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 अगो तू हिरमुसून जाऊ नको हा. आता बघा बरा वाटता हा, बरा वाटताय थोडा थोडा हा. अगो तू चल चल आपण एकत्र पोपटी खाऊन जाऊया. चल अगो उठ 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 गो. हा हा हे द्या दे हिच्याकडे. हा तू चल अगो चल. अगो छाया, काय तुम्ही मगाशी विचारत होतात ना दारावर का उभी आहे, ते छाया आली आहे. छाया आई सर काय करते आता? ते त्यांचा काहीतरी अर्जंट प्रोजेक्ट आहे म्हणून निशीला भेटायला आली. निशी निशी तू जा ना, छाया काय बोलते ते बघ. काय झालं? गेले का ते? काय म्हणत होते ते? नाही ते थांबले, त्यांना तुझ्याशी बोलायचं आहे. मी कोणाशीच बोलणार नाहीये, मला कोणाशीच बोलायचं नाहीये. अगं निशी बोलावं लागेल ना त्यांच्याशी. तू नाही गेली तर ते घरात येतील. उभी घरात सगळे आहेत, मी जरा बाहेर गेले कोणाला तरी संशय येईल. आणि आता कुठे सगळं व्यवस्थित होतंय, मला परत प्रॉब्लेम नकोय प्लीज. निशी अगं तुझे बाबा पण इथे नाहीये. दिस इज द परफेक्ट चान्स. आणि बंधू काका आहेत ते, त्यांना काय सांगू? ठीक आहे तू इथेच थांब, त्यांना येऊ दे घरात आणि मग होऊ दे तमाशा. हे नाही कस का बोलतेस? तुम्हाला कळत नाही मी काय करू? ओके थांब. चल तू शांत हो, ऐक माझं. ते काय म्हणतात ना ते नीट ऐकून घे हा, आणि मग रिॲक्ट कर. ओके जा, बिंदास जा. मी संभाळते ना सगळं इथे. निशी बोल ना प्लीज. जा.
निश्चित दरवाजा बंद करायला गेली की दरवाजा पकडून उभी आहे. अगो ती छाया इलियाना तिच्या बरोबर हा. ही बघ. अगं बाई, पाणी आणून द्यायला या. सॉरी दे, दे. सॉरी. ये बाई. घे पाणी घे. सावकाश आहे सावकाश. छाया छाया या येड्या कशा केला? ते ऍक्च्युली त्यांचा काहीतरी अर्जंट प्रोजेक्ट आहे कॉलेजचा, त्याचं काम करत बसल्यात त्या. येईलच ती. प्रोजेक्ट कॉलेज ते पुरी रात्रीच्या वेळेला कसली प्रोजेक्ट करतात काही कळतच नाही आहे. ए ओवी ओवी तिला छायाला पण बोलव, ती पण पोपटी खाईल. अरे अरे इतके काय घाई. बस 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 तू बस. आपण ना व्हिडिओ शूटिंग करूया. चालेल. बंधू काका, तुम्ही ही पोपटी बनवायची प्रोसिजर सांगा ना, मग मी इंटरनेटवर टाकते, मग तुम्ही फेमस व्हाल. फेमस हा हो फेमस व्हाल. सांगा सांगा. सुरू. नमस्कार. मी साहित्य त्याचं सांगायचं असतं. एक मिनिट. नमस्कार, हे बंधू महाराज. हा विसरलंय मी. बंधू. आम्ही पोपटी बनवतोय. आम्ही म्हणजे हे पोपटी बनवतोय. ऐका ना, मी बोलवते निशिला, तुम्ही जा ना. कशात? मी बोलवल्यावर काही येऊचा नाही का? नाही तसं नाही, पण ती छायाशी बोलते ना. छाया पण बघताय, त्याची तंगडीच मोडून घालताय. तो काय वेळ असा काय? आपला अभ्यास वेळच्या वेळी करूच नको यांका. बघताय त्याका पण. निशी ग निशी. थांबा द्यायचे. मी बोलवते ना निशिक. अगो पण तर छाया त्याका पण समजावतोय. ऐका माझा, तुम्ही जावा. तुम्ही जा ना, मी बघताय. बघा बाई, परत कसलो आणखी गोंधळ नको. मी येऊ सोडायला? नका, जाताय मी. उमा, पोपटीचा कार्यक्रम छान झाला. खरंच बंधुभाऊंच्याच डोक्यात दिला सगळा. म्हणाले या सगळा मी माझ्या लेकीसाठी करतोय, निशीसाठी. बरेच दिवस झाले त्याका बघितलेलं नाही हसताना, चार चौघात मिसळताना. याच निमित्तानं जरा चार चौघात मिसळेल तरी चांगलाच हा. उमा, हे मध्ये मध्ये असा कार्यक्रम झाला ना तर पोरं बाहेर रमत नाही जास्ती. हा, फक्त एकच उणीव भासली म्हणजे आपल्या शिनूची. तो असताना तर त्याने धमाल केली असती. खूप आवडला असता. घरात असा काय कार्यक्रम असलो ना की तो रमतो. शिक्षणासाठी दापोलीक होतो, गेली काही वर्ष घरापासून लांब होतो, पण परत इल्यापासून घरात असं काही असलं की सगळी जबाबदारी घेता बघा. आणि माका खात्री हा की पुढची जबाबदारी मोठी आहे. ती पण जबाबदारी तू उत्तमरित्या पार पाड. ओवीन पण आज पहिल्यांदाच अनुभव घेतला ना या सगळ्याचा. तिका पण आवडला, खूप बरा वाटला त्याका. हो, मग पाणी द्या ना थोडं. घरात
घरातलं वातावरण असंच आनंदी राहो हीच इच्छा आहे. आपल्या निशीचा पण लग्न होऊन तिचा संसार सुखाचा हो. असाच होईल बघा. नक्की. म्हणजे उमा, मी घरी इलय तेव्हा तुम्ही तिघी काहीतरी बोलत होतास हो ना? हा काय नाही त्या असाच. नाही विशेष नाही, पण बोलत होतास ना? हा त्या निशीच्या कॉलेजचा परत कॉलेजात जाऊक लागला ना, बरा वाटतं त्या का. तुम्ही परवानगी दिलास तर बरा झाला. गोष्ट एवढ्यावरच असेल तर ठीक आहे, पण ती एवढ्यावरच असू द्या हे त्या पाहुणेक पण सांगा. सॉरी, मी आत येऊ? ये ना. आपल्याला ना वेळीच काहीच समजत नाही. काय झालं? मी बोलवला तिला, ती येते. दादा होते तिथे? हो. तू वेडी आहेस का? अगं पण काय काय झालं काय? आता त्यांना शंका आली असणार बघ. तर तुझे बाबा तिथे होते, त्याला मी काय करू? ओवी, ओके ओके ठीक आहे. तू तू जरा शांत हो ना. तू कशाला टेन्शन घेतेस? तू चिल कर, काही होणार नाही. काय गो एवढं घाईत कशात बोलवलंस? काय झालं? हिला तुझ्याशी बोलायचं आहे. आई, आता पुढे काय करायचं? बॅडमिंटनच्या त्या कॅम्प विषयी उद्या सरांना सांगायचा निर्णय. उद्या? अगं असं काय करतेस? एवढे दिवस मी प्रियंका. तोच तर प्रश्न आहे, म्हणून तुला बोलवलंय. निशी, अगं तुला सगळं माहित आहे ना गो. मग आई, मला खरंच काय कळत नाही. निशी, तू शांत बा. ऐक माझा, आपण काहीतरी मार्ग काढू. हा, थोडं धीर धर. आई, किती धीर धरू मी अजून? आई, आता धीर सुटत चाललाय माझा. आई, किती पण प्रयत्न केला ना तरी बॅडमिंटन विषयीची ओढ माझ्या मनात नाही जात आहे. बॅडमिंटन म्हणजे माझी ओळख आहे, माझं आयुष्य आहे ते. मला माहिती आहे की हे असं वाटणं बरोबर नाहीये, पण मला वाटतंय मी काय करू. पण मी खेळणार आहे आई. कितीही काही झालं ना तरी मी खेळणार आहे. मला किती पण संकटांना सामोरं जावं लागलं तरी मी खेळणार आहे. आई, तुम्ही दोघे माझ्या सोबत असलात तर मला हुरूपच येईल, पण जर तुम्ही दोघं माझ्या सोबत नसलात तरी मी खेळणार आहे. मला खेळायचं आहे, मला खेळायचं आहे, मला खेळायचं आहे. आई, गुरुजी नमस्कार. नमस्कार नमस्कार रघुनाथराव. नमस्कार. काय म्हणता, कसे आहात? मजेत. नाही पाय या बसा बसा. अहो तुमचीच वाट बघत होतो. तुम्ही येणार असा निरोप मिळाला. बोला, काय म्हणता, काय काम काढलं? काय पूजा वगैरे सांगायची? गुरुजी मुलीच्या लग्नाचं मनावर घेतलं. निश्चितचं लग्न? अरे वा, काय स्थळ वगैरे पाहिलं का? हो. अरे वा, छान. कोण आहे तो नशीबवान?
अहो लाखात एक मुलगा आहे. निशीसाठी याच्यासारखा मुलगा शोधून सापडणार नाही. गुरुजी शेनू आणि निशी एकत्र वाटले, दोघं एकमेकांना छान सांभाळतील. खरंच आमका तर निशीची काळजीच नाही. पण गुरुजी पत्रिका पण एकदा बघून घ्यायला हवी ना. गुरुजी 3 महिन्यानंतरचा मुहूर्त काढायचंय, तर मग आता पत्रिका बघायला काय हरकत नाही ना. अहो हरकत कसली, लगेचच पत्रिका बघूया आणि 3 महिन्यानंतरचा मुहूर्त ठरवून टाकूया. निशिकांत काय ठरवलंयस? सर, माझ्या खेळाच्या पॅशनसाठी आजपर्यंत मला कोणीच एवढा सपोर्ट केला नाही जेवढा तुम्ही करताय. मला माहितीये मी खेळलेलं माझ्या घरात आवडणार नाही, पण आता मी मनाशी ठरवलंय, कितीही काही झालं तरी मी हा खेळ खेळणार. सर, आता पुढे घरच्यांना न दुखावता कसं खेळायचं मला हेच कळत नाहीये. मला माहिती आहे ही गोष्ट त्यांच्यापासून फार काळ लपून राहणार नाही आणि मला लपून ठेवायचीही नाहीये. सर, मला माझ्या वडिलांना फसवून काहीच करायचं नाहीये. काय अशी का बघतेस माझ्याकडे? निशीच असस ना, म्हणजे तेवढा खुश दिसतस. काय लग्न ठरला काय? ए गप्पच, काय करताय? मग काय झाला? काय नाही. काय नाही, माका तर नाही वाटत. काहीतरी झाल्याशिवाय तू एवढा खुश होणारच नाही. खरं सांग काय झालं? एक कुपीत आहे. कुपीत? हौशी खाऊ म्हणजे सिक्रेट? पण तू कोणाला सांगणार नसशील तरच सांगे ना. नाही गो सांगणार. म्हणजे कुणालाच माहित नाही? हा, म्हणजे अगदी कोणाला माहित नाही असं नाहीये. कळला. त्या ओवीत माहित असत ना. या बारी निशी, आधी जरा काय झाला की माका सांगू घ्यायचंस आणि आता त्या बहिणीक सांगू जातस. बारी तू पण विसरलास आणि तुझ्या घरातली माणसं पण विसरली. म्हणजे कोण ग? आणखी कोण? ती परदेशातून पोरगी काय येईल आमच्याकडे तर लक्षच नाही. आम्ही फक्त बघत बसतो त्यांच्याकडे. पण आता बघून पण काही फायदा नाहीये. म्हणजे शिवचं लग्न ठरला? प्लीज माका या सांगू नको, नाहीतर माका हयच अटक येतो. सांगू गप बस. काही लग्न वगैरे ठरलं नाही. अगं तो बाहेर गेलाय एवढंच. हा ना, मग बरा. तरीच अगं कालपासून असं उदास उदास वाटतं. असं रात्रीपासून आहे ना असं अस्वस्थ वाटतं माका. पण छाया, तो जाऊन तर 3 दिवस झाले. तू ता सोड. सांग पहिला, गुपित सांग तुझा. मुंबईला नॅशनल कॅम्प आहे बॅडमिंटनचा, मी त्यासाठी चालले. हो, पण हे गुपित आहे, कोणाला सांगायचं नाहीये. मी ना घरी मी स्टडी टूरला जाते असं सांगितलंय. हा, आणि तुला जर माझ्या घरच्यांनी विचारलं तर मला म्हणजे तुला घरच्यांनी परमिशन दिली नाही असं सांगायचं. कोणाला सांगायचं नाही, हे गुपित आहे. अगो नाही सांगणार गो. हक्का लय भारी वाटतं. तुझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. पण माका एक सांग, तू दादांकडून परवानगी कशी काढलीस ग? खैसून मुहूर्त काढलास? मुहूर्त वगैरे काही नाही, सगळं आईमुळे शक्य झालं. ए तुला माहितीये, मला सारखं असं वाटत होतं की मला कॅम्पला जायचंय आणि बघ ते शक्य झालंय. हो, ऐक ना, आता काहीच अडचण येणार नाही.
अगो पण काहीतरी मार्ग काढू पोया असं तू बोललास नाही. तुम्ही नक्की काय ऐकलास? अगो मी स्वतः नाही ऐकलंय. ती का नसतात ना म्हणून विचारताय. अगो वैशी लग्नाचा काय? नाही 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 त्याका काय माहित नाही हा. आम्हीच आज म्हणजे मी आणि हे आज गुरुजींकडे जाऊन येलो पत्रिका घेऊन. तरीच आज घरात दिसलाच नाही. मग सांग गुरुजी काय बोलले? सगळा ठीक आहे. गुरुजींनी सांगितलं की देवाक अभिषेक करूच. शक्यतो पुढच्या आठवड्यात केला तरी तोपर्यंत श्रीनू येताच आणि निश्चित काय इकडेचा करून टाकू अभिषेक. हा एक जाऊन सांगतोय आलेच मी. काय चाललंय तुझं? अगं हो ना, काय करतेस तू? हो पण मला सांगशील? बॅग दे आधी. ओवी बस 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 बस. काय झालं कॉलेजमध्ये नीरज सर भेटले. म्हणजे काय बोलले? तू सांगितलं त्यांना परमिशन मिळाली आणि प्लॅनिंग काय पुढचं? प्लॅन काय पुढे? एक मिनिट मला बोलू तर दे, सांगते सगळं. सांग लवकर सांग लवकर सांग. नीरज सर भेटले, आमचं बोलणं झालं आणि आम्ही जातोय ओवी तू रडतीयस कशाला? ओवी काय झालं? निशी जेव्हा मी फर्स्ट टाइम या गावात आले ना तेव्हा वाटलं की इम्पॉसिबल आहे इथे राहणं. का राहू मी इथे? There's absolutely nothing here. But then तू भेटलीस इथे, तुझ्यासारखी मैत्रीण भेटली आणि तुझं हे जे बॅडमिंटनचं स्वप्न आहे ना ते मला माझं वाटू लागलं. का? कारण मॉमलाही आवडायचं ना बॅडमिंटन खेळायला. बट आमच्यामुळे तिला कधीच खेळता नाही आलं आणि तिचं खेळणं हे माझं स्वप्न होतं. पण आता सो म्हणून तुझं स्वप्न मला माझं वाटतं आणि म्हणून मला इथे थांबण्याचं रिझन मिळालं.